न्यूक्लिअर केमिस्ट्री स्टडी करण्यासाठी एक्झॅक्टली न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतात किंवा न्यूट्रॉन्स किती असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर केमिस्ट्री स्टडी करत असताना बेसिकली आपण जेव्हा हे न्यूक्लिअर केमिस्ट्री पोर्शन समजून घेऊन राहिलो तर कोणताही ॲटम आपल्याला दिला तर त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असतात आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असतात हे माहिती असलं पाहिजे. देन अँड देन वी कॅन स्टडी द फर्दर ऑन द न्यूक्लियस. त्याच्यानंतर आपण न्यूक्लियसवर एक्झॅक्टली कोणता फिनॉमिना घडणार आहे हे समजून घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक ॲटममध्ये न्यूक्लियस असते आणि त्या न्यूक्लियसमध्ये नेमके इलेक्ट्रॉन्स किती आहे, प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन्स राहणार नाही. नेमकं त्या ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे आणि त्यांच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स किती आहे हे आपल्याला ऑलरेडी त्या ॲटमच्या सिम्बॉलमध्ये मेन्शन केलेलं असते. म्हणून एखाद्या ॲटमचा जो सिम्बॉल असतो तो सिम्बॉल होल त्या ॲटम्समध्ये असणारी इन्फॉर्मेशन्स प्रोव्हाइड करत असतो. तर आपण एखादा जो सिम्बॉल असतो त्या सिम्बॉलच्या बेसला जो नंबर आहे तो नंबर आपल्याला सांगत असतो की आपला जो ॲटम आहे त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत. तर ही इन्फॉर्मेशन्स देते. नंबर ऑफ प्रोटॉन्स ज्याला आपण स्पेशल एक नंबर दिलाय ज्याला आपण ॲटमिक नंबर म्हणणार आहोत. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही ॲटम्समध्ये त्यांच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे हे सांगण्यासाठी आपण सिम्बॉलमध्ये एक नंबर तयार केला, त्याला आपण म्हणत असतो ॲटमिक नंबर. त्याला आपण डिनोट करत असताना झेडनं डिनोट केलेला आहे. ॲटमिक नंबर आपल्याला ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन देते, नंबर ऑफ प्रोटॉन्सची इन्फॉर्मेशन देत असते. आणि म्हणूनच आपण ॲटमिक नंबरची डेफिनेशन्स करतो की द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटमिक नंबर. जे न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे हे सांगणारा जो नंबर आहे त्याला आपण ॲटमिक नंबर म्हणत असतो. इट इज डिनोटेड बाय झेड, ज्याला आपण झेडनं डिनोट करत असतो. ॲटमिक नंबर टेल अस दॅट द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. वी नो दॅट atoms are electrically neutral. Atom हा electrically neutral आहे. That's why number of protons is equal to number of electrons, and hence the atomic number also gives the informations about the total number of electrons present in the atoms. ठीक आहे. atomic number आपल्याला कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे किंवा त्या ॲटम्समध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे हे इन्फॉर्मेशन देत असते. आता ॲटमच्या याच्यात एक दुसरा नंबर आहे जो त्यामध्ये असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आणि किती न्यूट्रॉन्स आहे यांच्या नंबर विषयी माहिती देत असते की त्याला आपण मास नंबर म्हणत असतो. कारण ॲटमचं टोटल मास हे त्याच्या न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट असते. न्यूक्लियसचं मास म्हणजेच त्या ॲटमचं मास असते. आणि म्हणून atomic mass number gives the information about total number of protons and total number of neutrons present in the nucleus. न्यूक्लियस मध्ये किती टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे त्यांची इन्फॉर्मेशन देत असते. मास नंबर कशाची इन्फॉर्मेशन देत असते की कोणत्याही ॲटमचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे हे इन्फॉर्मेशन देते. कारण आपल्याला न्यूक्लियसचाच अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे मास नंबर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आणि म्हणून मास नंबर काय करत असते, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला आपण कलेक्टिव्हली काय म्हणत असतो, न्यूक्लिऑन नंबर म्हणत असतो. काय म्हणतो, न्यूक्लिऑन्स म्हणत असतो. क्लिअर आहे. आणि म्हणूनच मास नंबरची डेफिनेशन्स क्लिअर करू आपण. इट इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दॅट इज न्यूक्लिऑन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम. ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स यांना आपण कलेक्टिव्हली न्यूक्लिऑन्स नंबर म्हणतो. हे किती आहे हे देणारा नंबर म्हणजे मास नंबर, त्या ॲटमचा मास नंबर असतो. आणि म्हणून मास नंबर हा सुद्धा आपल्याला ॲटमच्या न्यूक्लियसची इन्फॉर्मेशन देत असते. That is the number of protons and number of neutrons present in the nucleus. Next, third number is the neutron number.
Neutron number also gives the information about the number of neutrons present in the nucleus. न्यूक्लियस मध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती असतात हे आपल्याला इन्फॉर्मेशन देत असते. त्याच्यामुळं त्याचं नावच आपण न्यूट्रॉन नंबर दिलेला आहे. तो न्यूट्रॉन किती आहे एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन्स आपल्याला देत असतात. त्याच्यामुळे न्यूट्रॉन नंबर बेसिकली एखाद्या ॲटमचा जर काढायचा असेल, जसं आपण युरेनियम घेतलाय, युरेनियम 92 आणि 236 असं एक न्यूक्लियस घेतलं किंवा ॲटम घेतला. या ॲटम मध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये झेड म्हणजे 92 आहे आणि टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बेसिकली हे 236 आहे. बरोबर आहे की नाही? इथे आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉनची माहिती आहे खाली आणि वरतं नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची माहिती आहे. म्हणजे हा ए आणि हा झेड. Therefore, neutron number is denoted by capital N and it is calculated from A minus Z. A means number of proton plus neutron and Z means number of protons. आता नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मधून प्रोटॉन आपण कॅन्सल करणार आहोत, तर राहणार काय? न्यूट्रॉनच राहणार आहे. म्हणजे 236 minus 92 means we get 144 neutrons. Therefore, uranium nucleus, हे जे युरेनियमचं न्यूक्लियस आहे, it is consist of how many protons? 92 protons. And how many neutrons? 144 neutrons. And inside this small size nucleus, that is 10 raised to power minus 15 meter. This is the size of nucleus. A large number of protons and neutrons are packed, and that's why it is an unstable nucleus and it emit alpha, beta, gamma radiations in the form of energy. Okay, that's why the third number is very important. The neutron number, how many number of neutrons are present inside the nucleus of atom, that information is given from the neutron number. Means neutron number is the total number of neutrons present in the nucleus of atom is called as neutron number. Mathematically it is calculated, that is it is a difference between the atomic mass number and atomic number. Therefore it is the difference in mass number and atomic number is called as neutron number. Mass number is 236 and atomic number is 92. Therefore number of neutrons in the nucleus is 144. In this way we can calculate the neutron number by using that mathematical formula. Neutron number is equal to mass number minus atomic number. तुम्हाला जर छोटे छोटे प्रॉब्लेम दिले तर हे तुम्हाला MHCET वगैरेच्या टाईपच्या परीक्षेत याचे क्वेश्चन्स विचारू शकतात, आहे की नाही? आता अशा प्रकारे इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण जेवढे काही ॲटमचा स्टडी केलेला आहे त्या ॲटम्सच्या स्टडीहून असं लक्षात आलं की बरेचसे जे ॲटम्स असतात ते एकाच एलिमेंटचे ॲटम्स आहे, पण त्यांच्या न्यूक्लियसमध्ये गडबड आहे, कारण आपण न्यूक्लियसचा अभ्यास करणार आहोत, आहे की नाही? आणि म्हणून सोदी द फर्स्ट इंट्रोड्यूस द न्यू टर्म for the studying of the nucleus of atom, that is isotopes. आणि सोदी नावाच्या सायंटिस्टने एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली आयसोटोप्स म्हणून. आता नेमकं कोणत्या ॲटम्सला आपण पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोप्स म्हणायचं आहे आणि त्यांच्या न्यूक्लियसमध्ये काय गडबड आहे हे आपण स्टडी करणार आहोत. आयसोटोप्स ही टर्म कशासाठी आहे? पाठ करून परीक्षेत लिहायसाठी नाही आहे. ही टर्म याच्यासाठी आहे की हे जे आयसोटोप्स असतात तर यांच्या न्यूक्लियस मध्ये काय गडबड असते हे स्टडी करायचं आहे आपल्याला. आणि त्यामुळं आपण हे जे आयसोटोप्स असतात दे आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. हे सेम एलिमेंटचे ॲटम्स असतात, म्हणजे एकाच टाईपच्या एलिमेंटचे ॲटम्स असतात. एलिमेंट्स मीन्स द मॅटर विच इज मेड अप ऑफ सेम टाईप ऑफ ॲटम. सपोज मी हायड्रोजन एक एलिमेंट घेतला आणि या हायड्रोजन एलिमेंटचे 3 हायड्रोजन ॲटम्स पाहतो. आता मी बघा लक्षात ठेवायचं आहे, हायड्रोजन एलिमेंटचे जर हे हायड्रोजन ॲटम्स घेतले तर ॲटमचा ॲटमिक नंबर सेम असते तरच ते सेम ॲटम असतात. म्हणजे त्या ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स 1 आहे 1 आहे 1 आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा 1 1 1च आहे. पण
एका हायड्रोजन ॲटमचा मास 1 आहे, एका हायड्रोजन ॲटमचा मास 2 आहे आणि थर्ड हायड्रोजन ॲटमचा मास 3 आहे. That's why they are differ by the mass. Means what's happen? The number of neutrons in them are different. यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या डिफर आहे. A मायनस झेड काय राहणार आहे हायड्रोजनसाठी 0. A मायनस झेड ड्यूटेरियम सेकंड वाला जो आहे त्याला आपण ड्यूटेरियम म्हणतो 1 न्यूट्रॉन इज देअर. And 3 minus 2, sorry, 3 minus 1 is 2. Here the 2 neutrons is there. They are called as हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रायटियम हे 3 आयसोटोप्स आहे हायड्रोजन ॲटमचे. म्हणजे हे हायड्रोजन या एलिमेंटचेच ॲटम्स आहेत, बट दे आर द डिफरंट ॲटम्स बिकॉज देअर न्यूक्लियस, द फर्स्ट हायड्रोजन ॲटम न्यूक्लियस contain 1 protons but 0 neutrons. Second hydrogen atoms contain 1 protons and 1 neutrons. And third tritium atoms means hydrogen atoms. We are called as tritium. That is 1 proton but neutrons is 2. Means their nucleus are changed. These are called as isotopes. यांना त्यांनी काय म्हटलं आहे आयसोटोप्स म्हटलं आहे. म्हणून आयसोटोप्सची डेफिनेशन्स करणं आवश्यक आहे. आपल्याला एक्झॅक्टली कोणत्याही एलिमेंटचे आयसोटोप्स माहिती असले पाहिजे. आणि आयसोटोप्स हे कशाने डिफर असतात नंबर ऑफ न्यूट्रॉन्सनं. म्हणजे त्यांच्या न्यूक्लियसमध्ये चेंज असते. जरी ते एकाच एलिमेंटचे ॲटम असतील, दे आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट बट दे आर डिफर बाय द न्यूट्रॉन्स इनसाइड देअर न्यूक्लियस. And this type of atoms are called as isotopes, and that is studied by the Sodhi. That's why the definitions of isotopes, isotope definitions काय देसाल, they are the different atoms of same element. हे अलग अलग atoms आहे पण same element चे आहे. They are the atoms of same element having same atomic number. ज्यांचा atomic number ही काय सेम आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन सेम आहे, बट दे आर डिफर इन देअर मास नंबर. पण ते त्यांच्या मास नंबरनं काय आहे डिफर आहे. तर दिस टाईप ऑफ ॲटम्स आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. यांना आपण काय म्हणतो आयसोटोप्स. देर आर व्हेरियस एक्झाम्पल ऑफ आयसोटोप्स अँड दे आर डिफर बाय द number of neutrons inside their nucleus. Here the diagram represent, here the hydrogen has 1 protons but 0 neutrons. Here the deuterium has 1 protons but 1 neutrons, and tritium nucleus has 1 protons and 2 neutrons, 1 protons and 2 neutrons. In this way these isotopes are differ. Second, isotopes of oxygen. Oxygen have 3 isotopes: oxygen, oxygen, oxygen. 8 8 8 atomic number. Mass number 16 17 18. So these are the 3 isotopes of oxygen. Oxygen चे हे isotopes आहेत 16 17 18, 16 17 18. आणि these are differ by the neutrons. हे neutrons number ने differ आहेत. Here the first oxygen has 8 neutrons. Second oxygen isotopes have 9 neutrons. And third oxygen has 10 neutrons inside their nucleus. Otherwise protons and electrons are same. Means they are differ by the neutron number. Isotopes are differ by their neutrons number. They are differ by neutrons number. Neutrons number न ते काय डिफर आहे. क्लिअर आहे अशा प्रकारे. फॉर एक्झाम्पल द थर्ड आयसोटोप्स इज क्लोरीन. क्लोरीन 35 and chlorine 37. Mass number are differ. Chlorine atoms are same 17 17, and that's why the neutrons is differ. There 18 neutrons are there. Here the 20 neutrons are there, and that's why they are differ by the neutron number, and hence isotopes are differ by neutrons number. Isotopes of uranium, isotopes of carbon. Carbon isotopes are very important. Carbon 12 and carbon 14. The most abundant form is carbon 12. नेचर मध्ये सर्वात जास्त कार्बन 12 सापडते, पण काही प्रमाणात
व्हेरी फ्यू अमाऊंटमध्ये, व्हेरी लेस अमाऊंटमध्ये कार्बन 14 असते आणि कार्बन 14 आर द रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स. इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स. कार्बन 14 काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणून इट इज द रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स विच इज यूज फॉर कार्बन डेटिंग टेक्निक. Carbon dating technique. What is the dating technique? It is the technique by using we can measure the age of fossils, the plants or animals which are died in various year ago. जे खूप वर्ष आधी जे प्लांट किंवा ॲनिमल्स मेलेले आहेत त्यांचे जे फॉसिल्स भेटतात तर ते कोणत्या काळात अस्तित्वात होते है ना, देअर एज, देअर टाइम, दॅट वी आर नो दॅट. आपल्याला माहिती आहे, जसं एक जुरासिक पार्क म्हणून एक पिक्चर होता, त्यामध्ये त्या वेळेचे जे ॲनिमल्स आहेत त्यांचे फॉसिल्स आपल्याला सापडलेले आहेत आणि आपण सांगितलं होतं की या काळात त्याला आपण त्या काळात ते प्राणी जिवंत होते असं आपण सांगत होतो. बट नाउअडेज दे आर नॉट एक्झिस्ट है ना. देअर एज आर डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ कार्बन डेटिंग टेक्निक. Also uranium dating technique also there. Uranium dating technique are used for the measuring the age of the earth. म्हणजे हे अर्थ केव्हा एक्झिस्टन्स वर आली यांची एज मोजण्यासाठी आपण युरेनियम डेटिंग टेक्निकचा वापर करत होतो. बरोबर आहे. त्यामुळे आपण नोट आउट करू की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कार्बन 14. इट इज यूज फॉर कार्बन डेटिंग टेक्निक. बरोबर आहे. आता आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट आउट करायचे आहे. कशाचे? आयसोटोप्स. आयसोटोप्स आर डिफरंट ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. हे डिफरंट ॲटम्स आहे सेम एलिमेंटचे. दे हॅव सेम ॲटमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. यांचा ॲटमिक नंबर सेम असतो बट दे हॅव डिफर बाय द मास नंबर. दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स. यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम असते, इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. But they are differ by neutron number. But they are differ by neutron number. हे कशाने डिफर असतात? न्यूट्रॉन्स नंबरने डिफर असतात. दे आर डिफर बाय न्यूट्रॉन नंबर. न्यूट्रॉनची संख्या यांच्यामध्ये अलग अलग असते. न्यूट्रॉन नंबर्सने हे डिफर असतात. त्यानंतर दे शोज सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. वाय दे शोज सिमिलर केमिकल प्रॉपर्टी? Because they have same number of electrons. Same number of electrons. And same number of electrons means same electronic configuration. And chemical property is depend upon electronic configurations. And that's why they shows similar chemical properties. They occupied same position in periodic table. हायड्रोजनला अलग पोझिशन आहे, ड्यूटेरियमला अलग पोझिशन आहे, ट्रायटेरियमला अलग पोझिशन आहे, असं आहे का? नाही. दे हॅव द सेम पोझिशन इन द पिरियडिक टेबल्स. आणि सम एक्झाम्पल ऑफ आयसोटोप्स. आपल्याला ऑलरेडी आपण खूप सारे एक्झाम्पल पाहिले आयसोटोपचे. द सेकंड टर्म्स अबाउट द ॲटम अँड देअर न्यूक्लियस इन्फॉर्मेशन्स. बिफोर वी स्टार्ट टू नो अबाउट द न्यूक्लियर केमिस्ट्री, वी नो अबाउट द आयसोबार्स. Which atoms in the periodic tables are called as isobars? आणि what is the difference in their nucleus? त्यांच्या न्यूक्लियस मध्ये काय फरक आहे? The Stewart is the scientist first introduced the term isobars. Stewart नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी आयसोबार ही टर्म इंट्रोड्यूस केली आहे. आता आयसोबार्स काय आहेत? हे अलग अलग एलिमेंटचे ॲटम्स आहे. अर्गॉन आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम. दे आर द ॲटम्स ऑफ different elements. They are the atoms of different elements. हे different element चे different atoms असतात. They are the atoms of different elements having different atomic number. Different atomic number. अर्गॉनचा atomic number 18, पोटॅशियमचा 19 आणि कॅल्शियम 20. But they have same mass number. Their mass numbers are same. And they are called as isobars. They are called as isobars. Here the protons in them are different, 18, 19, 20. Electrons are different, that is 18, 19, 20. Protons and electrons are same. Their neutrons also differ.
Neutrons number also differ, that is 20, 90, 20, 20, here 22, 40 minus 18, 22, here 40 minus 19, 21, and 40 minus 20, 20. They are differ by protons, neutron as well as electrons. All these are differ, but only they have the same mass number. They have same mass number. Such type of atoms in periodic tables are called as isobars. The atoms of different elements, they are the atoms of different element having different atomic number but same mass number, are called as isobars. For example, argon, potassium and calcium has different atomic number but they have same mass number. Similarly, carbon 614 and nitrogen 714, they have same mass number but different number of protons and electrons as well as neutrons. These are some examples of isobars. Okay, the some importance points about the isobars. Isobars विषयी काही important notes point लक्षात ठेवायचे. They are the atoms of different elements. They are the atoms of different element. अलग अलग element चे atoms असतात ते. They have same mass number. Their mass numbers are same but different atomic number. Their mass numbers are same but they have different atomic number. They have different number of protons and electrons and neutrons. They are different number of protons, electrons and neutrons. They shows different chemical property because their electron configurations are differ. Their electronic configuration are differ and they are differ by the electrons, and that's why they shows different chemical properties. They occupy different position in the periodic table. Just like this, argon occur in 0 group, potassium occur in first A group, calcium occur in second A group. So that is the important points about the isobars. Now, isotones. Which type of nucleus or which type of atoms are called as isotones? Isotones are the atoms of different element having different number of electrons and protons, but they have same number of neutrons. Isotopes have same number of neutrons in their nucleus. ज्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉनची संख्या सेम असेल तर त्यांना आपण आयसोटोन्स म्हणत असतो. आयसोटोन्स आर द ॲटम्स ऑफ सेम न्यूट्रॉन नंबर, ज्यांचा न्यूट्रॉन नंबर सेम असतो, बट दे हॅव डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स, are called as isotones. For example, the carbon 614 and nitrogen 715, these two are the example of these. Now in this example, या example मध्ये आपण हे जर कार्बन घेतला तर या कार्बनचा जो न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट केला तर 14 minus 6 is nothing but the 8 and 15 minus 7 is nothing but the 8. They have same number of neutrons in their nucleus, same number of neutrons in their nucleus, and that's why they are called as isotones. Isotones, त्यांना आपण isotones म्हणतो. The fourth term is the nuclear isomers. What is mean by the nuclear isomers? These are the radioactive substance. These nuclear isomers are radioactive, just like the cobalt M60 and cobalt 60. What is the difference between cobalt 60 and cobalt M60? M means metastate. Metastate are the high energy state. This is the metastate nucleus, means high energy nucleus. हे high energy state असणारे nucleus असतात. Otherwise they have same protons, means they are the atoms of same element, same protons, same electrons, electrons ही same असतात and neutrons ही same असतात. Only they are differ in their energies. They are differ by their energy and half-life period, means they are radioactive. Half-life period, त्यांचे half-life period सुद्धा अलग अलग असतात.
The nuclear isomers are the atoms. हे असे atoms असतात having same atomic number, same mass number. Atomic number also same, mass number also same, but they are differ in radioactive properties. हे radioactive properties नुसार differ असतात. Means one of the atoms are higher energy in state and one of the nucleus are in the lower energy state. They have same number of electron, proton and neutrons. They only differ in their radioactive properties. They are differ in the energy state. They are differ in their energy state. हे अलग अलग energy state मध्ये असतात. The higher or more excited state is called as metastate. Stable state म्हणतो आपण. While the unexcited state is called as the ground state. And we are put up the m before their mass number. त्यांच्या मास नंबरच्या समोर आपण m असा डिनोट करतो. मीन्स दे आर द एक्साइटेड स्टेट न्यूक्लियस अँड देअर हाफ लाईफ पिरियड मीन्स वेन दे आर रेडिओ. जेव्हा हे रेडिओ डिके होते यांचा, तर यांचं हाफ अमाऊंट होण्यासाठी जो लागत असतो तो टाइम, त्याला आपण म्हणतो हाफ लाईफ पिरियड. तर दे आर डिफर बाय देअर हाफ लाईफ पिरियड्स. त्याच्यामुळं हे एकमेकांपासून हाफ लाईफ पिरियडने काय असतात, डिफर असतात. दिस ग्राउंड स्टेट, रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स अँड excited state radioactive isotopes. Otherwise they have same number of protons, same number of neutrons, same number of electrons. Only they are differ in the energy state. And such type of isomers are called as nuclear isomers. They are differ in their half life period. ते त्यांच्या half life period ने काय असतील, differ असतील. So these are the certain information about the nucleus. आपण आता न्यूक्लिअर केमिस्ट्री स्टडी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन्स म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्मेशन अबाउट द न्यूक्लियस, म्हणजे ज्या न्यूक्लियसचा आपण स्टडी करून राहिलो त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून इन्फॉर्मेशन्स अबाउट द न्यूक्लियस, न्यूक्लियस विषयी आपण इन्फॉर्मेशन्स पहिल्यांदा समजून घेऊ, किंवा न्यूक्लियस सुद्धा म्हणतो आपण त्यांना. तर सर्वात पहिली इन्फॉर्मेशन साईज ऑफ ॲटम. कारण आपला जो ॲटम आहे तो ॲटम ॲक्च्युली न्यूक्लियसच्या 1/1 lakh टाइम्स मोर लार्जर आहे. कोण? ॲटम. ॲटम असतं खूप छोटा असतो. साईज ऑफ ॲटम्स आर व्हेरी स्मॉल, आणि त्याच्याही मध्ये 1/1 lakh टाइम्स स्मॉलर साईज न्यूक्लियसची असते. म्हणजे ॲटम मध्ये खूप सारी गॅप असते. आपण रुदरफोर्डचं एक्सपेरिमेंट 9-10 मध्ये पाहिलेलंच आहे. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन अबाउट द न्यूक्लियसच्या साईज विषयी इन्फॉर्मेशन्स आपल्याला सुरुवातीला पाहिजे आहे. तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण साईज ऑफ ॲटम्स, ॲटमची साईज जी असते, मग तो ॲटम गॅसियस स्टेटमध्ये असो की सॉलिड स्टेटमध्ये असो का लिक्विड स्टेटमध्ये असो, ॲटमची साईज अप्रॉक्सिमेटली 10⁻⁻10 मीटर असते. दॅट इज नियरली इक्वल टू 1 एंगस्ट्रॉंग. किती राहणार आहे? 10⁻10 मीटर मीन्स 1 एंगस्ट्रॉंग असते. आणि ॲटमची जी डायमीटर आहे किंवा साईज आहे ही इतकी स्मॉल आहे की आपल्या नेकेड आईजनं आपण त्यांना पाहू शकत नाही. बरोबर आहे, इतका स्मॉल असतो. आता हा तर ॲटम आहे सपोज, आहे की नाही. त्या ॲटम मध्ये जी न्यूक्लियस असते हे त्याच्याही पेक्षा छोटं असते. आणि किती छोटं असते माहिती आहे का? 1/1 lakh टाइम छोटं असते. हे जे न्यूक्लियस असते अंदर, हे इतकं छोटं असते की 1/1 lakh टाइम्स स्मॉलर असते, है ना. स्मॉलर दॅन द साईज ऑफ ॲटम, स्मॉलर दॅन साईज ऑफ ॲटम, इतकं छोटं असते. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच साईज ऑफ न्यूक्लियस किती राहणार आहे? साईज ऑफ न्यूक्लियाय म्हणा किंवा न्यूक्लियस 10⁻⁻15 मीटर. दिस साईज ऑफ न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि 10⁻⁻15 म्हणजे 1 फर्मी. जसं आपण 10⁻⁻10 मीटरला आपण 1 एंगस्ट्रॉंग म्हणतो, तसं 10⁻⁻15 इज कॉल्ड ॲज 1 फर्मी. इतकी साईज छोटी असते. कोणाची? न्यूक्लियसची. विच इज 10⁻⁻5 टाइम्स
स्मॉलर दॅन द डायमीटर ऑफ ॲटम. ॲटमच्या डायमीटरपेक्षा तो 10⁻⁻5 टाइम्स स्मॉलर असतो, म्हणजे इतका छोटा असतो ॲटम. त्याच्यापेक्षा जवळपास 1,00,000 टाइम्स मोर असतो. दॅट इज द साईज ऑफ न्यूक्लियस इज, we can say that the size of nucleus is smaller than the size of atom. ॲटमच्या साईज पेक्षा न्यूक्लियसची साईज खूप कमी असते. दॅट इज 1/1,00,000 टाइम्स स्मॉलर द साईज ऑफ ॲटम. स्मॉलर द साईज ऑफ ॲटम. ॲटमच्या साईज पेक्षा 1/1,00,000 टाइम्स स्मॉलर असते. इतकी स्मॉल साईज असते न्यूक्लियसची. आणि हा हाय डेन्स असतो. न्यूक्लियसची डेन्सिटी खूप जास्त असते. त्याच्यानंतर आपल्याला साईज विषयी तर थोडक्यात माहिती झाली की साईज नेमकी न्यूक्लियसची किती असते. आता आपल्याला रेडियस ऑफ न्यूक्लियसही माहिती पाहिजे. जी आपण ॲटमचा न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसची रेडियस आपण एका फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करत असतो. म्हणून रेडियस ऑफ न्यूक्लियस, रेडियस ऑफ न्यूक्लियाची रेडिया किंवा न्यूक्लियसची रेडियस दॅट इज डिनोटेड फ्रॉम आर. आर न डिनोट करत असतो. आणि दॅट इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला रेडियस ऑफ न्यूक्लियस इज इक्वल टू R0 कॉन्स्टंट आहे इंटू ए. ए मीन्स मास नंबर आणि अपॉन रेस टू पॉवर 1/3. दिस इज द फॉर्म्युला बाय युझिंग वी कॅन कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ न्यूक्लियस. हा फॉर्म्युला वापरून आपण रेडियस कॅल्क्युलेट करत असतो. कोणाची? न्यूक्लियसची. आता R0 हे काय आहे की नाही? R is the radius of nucleus. R0 is the constant and it is equal to 1.1 Fermi. हे किती असते? 1.1 Fermi असते. 1.1 Fermi means how many meter? 1.1 into 10 raised to power minus 15 meter. Minus 15 meter means 1 Fermi. Therefore 1.1 Fermi means 1.1 into 10 raised to power minus 15 meter. आणि 1. मीटर इज कन्वर्टेड इंटू सेंटीमीटर. आपण सेंटीमीटर मध्ये जर कन्वर्ट करतो म्हटलं तर किती येईल? 1.1 इंटू 10 रेज टू पॉवर -13 सेंटीमीटर. दिस इज द R0 value of constant. This is the constant and that constant have the value equal to 1.1 Fermi. Now A means A काय आहे याच्यातला? मास नंबर आहे. मास नंबर. A is nothing but the mass number. Mass number is nothing but the number of proton plus number of neutrons. Number of protons plus number of neutrons. And it is equal to the mass number. आपण म्हणतो mass of nuclei. हे ऍक्च्युअली काय असते? mass of nuclei असते. A is nothing but the mass of nuclei because whole mass of the atom is concentrated inside the nucleus in AMU, atomic mass unit. ओके. आता बघा, आपल्याला हे झालं एक फॉर्म्युला. ज्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय काढणार आहोत? रेडियस ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसची रेडियस काढण्याचा फॉर्म्युला आहे हा. आता आपण डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस कॅल्क्युलेट करू. बघा, लक्षात ठेवायचं आहे. डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. आहे आपण ज्या न्यूक्लियसचा अभ्यास करत असतो त्याची डेन्सिटी किती असते. न्यूक्लियस इज द हाय डेन्स मटेरियल. इतकं जास्त डेन्सिटी असते त्यांची. 10 रेज टू पॉवर 14 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. एका क्युबिक सेंटीमीटर मध्ये 10 रेज टू पॉवर 14 ग्रॅम. विचार करा तुम्ही, आहे की नाही? इतकी हाय डेन्स न्यूक्लियस असते. आता डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस कसं कॅल्क्युलेट करत असतो आपण? कोणाचंही न्यूक्लियस असेल तर ते खूप जास्त डेन्स असते. लक्षात ठेवायचं आहे. आपण डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस कॅल्क्युलेट करणार आहोत. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी? Density is nothing but the mass upon volume. Mass upon volume. Density काढण्याचा फॉर्म्युला आहे हा. Mass we are denoted by density is equal to m by v. Mass upon volume. Now आपल्याला माहिती आहे मास इन AMU. m ची व्हॅल्यू काय राहणार आहे? A atomic mass unit आहे ना. असं कॅल्क्युलेट करत असतो. Now what is the volume of the nucleus? न्यूक्लियस इज कन्सिडर ॲज ए स्पेरिकल. न्यूक्लियस आपण स्पेरिकली कन्सिडर करत असतो. आणि व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर? स्पिअरचं व्हॉल्यूम काय असते सांगा बरं?
स्पिअरचं व्हॉल्यूम काय घेणार आहोत आपण, व्हॉल्यूम इज नथिंग बट द काय घेणार आहोत 4/3. स्पिअरचं व्हॉल्यूम आपण कसं करत असतो 4/3 पाय आर क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस. हे काय राहणार आहे, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस असेल. बघा लक्षात ठेवायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, बिकॉज न्यूक्लियस आर कन्सिडर ॲज ए स्पेरिकल. न्यूक्लियस आपण स्पेरिकली कन्सिडर करतो. नाउ पुट द व्हॅल्यू ऑफ आर. आता आपण आर वरतच काढलेलं आहे, हे जे वरचं इक्वेशन्स आहे की नाही, यांच्यामध्ये आर ची व्हॅल्यू पुटअप करू, रेडियस ऑफ न्यूक्लियस. देअरफॉर व्हॉल्यूम आपण व्हॉल्यूमचं इक्वेशन्स काय तयार होईल मग, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब टाकू आपण. आर क्यूब म्हणजेच R0 A अपॉन 1⁻³ क्यूब. काय होईल याला जर सॉल्व्ह केलं तर आपण व्हॉल्यूम सांगा, व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय R0 क्यूब इंटू A, 3 कॅन्सल होऊन जाईल A है ना. तर दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस. हे व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपला फॉर्म्युला काय आहे, लक्षात ठेवायचं, डेन्सिटीचा मास अपॉन व्हॉल्यूम. मास इन AMU. आपण AMU मध्ये नाही घेते मास. हे जे मास असते दॅट इज टेकन इन द सेंटीमीटर, मास इज टेकन इन द ग्रॅम. मास आपण कशात घेत असतो, ग्रॅम मध्ये घेत असतो. पण आपण कशात सांगितलेलं आहे, AMU ॲटॉमिक मास युनिट. मग आता ॲटॉमिक मास युनिटला आपण कशात कन्वर्ट करणार आहोत, ग्रॅम मध्ये. मग आपल्याला एक रिलेशन माहिती पाहिजे, 1 AMU एक ॲटॉमिक मास युनिट मीन्स 1 ॲव्होगॅड्रोज नंबर इन ग्रॅम. एवढं ग्रॅम होत असते. 1 AMU मीन्स 1 ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ ग्रॅम, 1/n ग्रॅम. आता n मीन्स ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.023 इंटू 10⁻23 ग्रॅम मीन्स 1 याला जर सॉल्व्ह केलं आपण तर हे 10⁻23 वर तर जाईल, तर -23 होईल. आणि 1/6.023 जर सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येते 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम. दॅट्स वाय वी कॅन सेड दॅट 1 AMU एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे 1.66 इंटू 10⁻24 ग्रॅम होत असते. पुट दिस व्हॅल्यू इन अबाव इक्वेशन्स. या इक्वेशन मध्ये आता हे व्हॉल्यूम आणि ग्रॅम यांचं इक्वेशन मध्ये पुटअप करू आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे, तर हे इक्वेशन मध्ये पुटअप करत असताना डेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. डेन्सिटी इज नथिंग बट काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मास m न डिनोट केला आहे, व्हॉल्यूम v न. तर मास आपण काय करणार आहोत, मास इज नथिंग बट A अपॉन v. ए आपला काय, A इन AMU आहे, पण आपल्याला कशात पाहिजे, ग्रॅम मध्ये. म्हणजे मास इंटू ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1.66 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे आपलं. बघा व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, किती आहे 4/3 पाय R0 क्यूब A आहे की नाही. A कॅन्सल होऊन जाईल, हा 3 वरत चालला जाईल. 3 इंटू 1.66 इंटू 10⁻24 अपॉन, हा 3 वरत गेला, लक्षात ठेवायचा आहे. A कॅन्सल केला आपण, अपॉन 4 पाय. पायची किंमत किती असते 3.14. दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाय. R0 इज, R0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू, 1 फर्मी. 1 Fermi means 1.1 into 10⁻⁻15 meter, but we are taken in CGS unit. That's why 1.1 into 10⁻⁻13 meter means here the R cube means 1.1 into 10⁻⁻13 raised to power 3. A कॅन्सल झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, याला सॉल्व्ह करू आपण. 3 into 1.66 into 10⁻⁻24 upon 4 into 3.414 into 1.1 cube into 10⁻39 10⁻39 10⁻39 वरत जाईल. आणि हे पूर्ण सोल्युशन जेव्हा आपण करू तेव्हा याची डेन्सिटीची व्हॅल्यू येईल ते अप्रॉक्सिमेटली 10⁻14 ग्रॅम पर cc.
एका सेंटीमीटर क्यूब मध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे, एका सेंटीमीटर क्युबिक एरियामध्ये किती न्यूक्लियस ऑक्युपाईड राहतील? हे सीसी आहे, सेंटीमीटर क्यूब. 10⁻14 बघा, लक्षात ठेवायचं आहे, ग्रॅम. इतकी हाय डेन्सिटी असते कोणाची? न्यूक्लियसची. दॅट इज 0.0000000 हाऊ मच टाइम? 14 टाइम्स. 3 3 6 3 9 12 1 2 3 and that much gram are included in 1 centimeter cube. Means it is the high density and every nucleus has the density equal to this. प्रत्येक न्यूक्लियसची डेन्सिटी क्युबिक सेंटीमीटर मध्ये, आणि हेच जर मीटर क्यूब मध्ये करायचं असेल तर 10⁻6 आपण घेतो, आणि दॅट्स वाय 10⁻17 kg per meter cube is the density of the any nucleus. गोल्ड असो, हायड्रोजन असो, कोणताही न्यूक्लियस असो, इतकं डेन्स मटेरियल असते न्यूक्लियस. म्हणून आपण सांगत असतो की जे ॲटमवर बंबार्डिंग केल्या जात असते, तर या न्यूक्लियसवर जो पार्टिकल आदळला तो वापस येतो जशाल तसा, आणि मॅक्झिमम जे रेज आहे ते या न्यूक्लियस मधून बाहेर जातात, जेव्हा आपण एक्सपेरिमेंट केला होता गोल्ड फॉईलचा. आणि ॲटम्स इज द vacant space having one high dense part in the center called as nucleus, असं आपण म्हटलं होतं. तर that is calculated, that density of that part is calculated, that is 10⁻14 gram per cc. This is actually the part of physics, है ना. but for understanding the chemistry, nucleus, आपल्याला न्यूक्लियसचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर तुमचं बुक्स पाहिलं तर हे तुम्हाला भेटणार नाही, बरोबर आहे. हे रेडियस, डेन्सिटी आहे ना, दे आर ओनली टेल अस दॅट दे आर हायली डेन्सिटी पार्ट, बट आय हॅव कॅल्क्युलेटेड इन द फॉर्म ऑफ इक्वेशन्स. मी हे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून सांगितलं. त्याचं कारण आहे की तुम्हाला न्यूक्लियसच्या अंदर जायचं आहे. त्याचं रेडियस कशी कॅल्क्युलेट करतो आपण, त्याची डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करत असतो, आणि हे सर्व माहिती पाहिजे. न्यूक्लियस ॲटम पेक्षा किती पट स्मॉलर आहे? 1/1,00,000 टाइम्स स्मॉलर आहे की नाही. 10⁻⁻15 टाइम्स स्मॉलर द डायमीटर ऑफ ॲटम. इतकं स्मॉलर न्यूक्लियस आहे, आणि एवढ्या स्मॉलर न्यूक्लियस मध्ये लार्ज नंबर ऑफ न्यूट्रॉन प्रोटॉन पॅक आहे. दॅट्स वाय द न्यूक्लियस स्टडी इज व्हेरी डेंजरस, and inside this nucleus a tremendous energy is stored. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? डेन्सिटी माहिती झालं, रेडियस ऑफ न्यूक्लियस कोणता इक्वेशन आहे माहिती झालं, आणि आपल्याला फर्मी म्हणजे 10⁻⁻15 मीटर माहिती झालं, 10⁻⁻